भांडूपमध्ये काल रात्री घडलेली घटना केवळ अपघात नसून मुंबईच्या सुरक्षेवरचा मोठा प्रश्न ठरले आहे। भांडूप रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या बस डेपो परिसरात बेस्ट बसने थेट प्रवाशांच्या गर्दीत घुसून तब्बल 13 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भांडूप स्टेशन परिसरात नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होते। कार्यालयीन वेळ संपल्यानंतर शेकडो प्रवासी घरी जाण्यासाठी बस आणि ट्रेनची वाट पाहत होते। यावेळीच बेस्टची एक बस डेपो परिसरात रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरले। क्षणार्धात आनंदाचा आणि गजबजलेला परिसर भयावह बनला। अनेक प्रवासी बस खाली अडकले तर काहींना जोरदार धक्का बसून दूर फेकले गेले। घटनास्थळी आरडाओरडा, पळापळ आणि भीतीचे वातावरण पसरले। स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत जखमींना बस खालून बाहेर काढले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले। या अपघातात 3 महिला आणि 1 पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये एका 31 वर्षीय अज्ञात महिलेचाही समावेश आहे। अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, मुंबई अग्निशमन दल, बेस्ट अधिकारी आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या। अपघातानंतर बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। या भीषण घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, चालकांचे प्रशिक्षण आणि स्टेशन परिसरातील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे। सध्या याबाबत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार जे मयत आणि जे त्यामध्ये इंजर्ड आहेत त्यांची जी पुढची मेडिकल प्रोसिजर आणि इंजर्ड लोकांचे जबाब नोंदवण्याकामी हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित आहे। अपघाताचं कारण काय की वाहन चालक जो आहे तो सध्या कुठे आहे, त्याची काय परिस्थिती आहे आणि नेमकं कारण काय अपघाताचं? बसचा जो वाहन चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अपघाताचं जे कारण आहे त्याच्यामध्ये आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि बसचा जो मेकॅनिकल त्या ठिकाणी टेक्निकल पूर्ण त्याची चेकिंग होईल, त्यानंतर सांगता येईल। ड्रायव्हरच्या बाबतीत काय संशयास्पद प्रकार आढळला का तुम्हाला? अद्याप तसा काही संशयास्पद प्रकार नाही। ड्रायव्हर आमच्या ताब्यात आहे।